नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बचत गटाच्या निधीत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. तारांगण संस्थेचे मनापात आंदोलन. बचत गटाच्या निधीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत तारांगण संघ संस्थेच्या वतीने महानगरपालिकेत जोरदार आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तारांगण संघ संस्थेचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या सदस्यांनी मनापा परिसरात एकत्र येत घोषणाबाजी केली. बचत गटांसाठी शासनाकडून मिळणारा निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसून त्यात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केलेला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच बचत गटांच्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी महिलांनी केली असून त्या संदर्भात मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शिवाय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मनपा प्रवेशद्वारासमोर महिलांनी आंदोलनही केले. माझं नाव शोभा दादा भोपाळी. तारांगण सरहस्त संघ या संस्थेची मी अध्यक्ष व आमचे हे कार्यकारी मंडळ गेल्या 2017 पासून ही संस्था स्थापन आहे. मनपा अंतर्गत आणि धर्मदाय आयुक्त यांच्या अंतर्गत हा भ्रष्टाचार 2017 पासून असं चालत आला आहे. मी 2022 पासून या संस्थेत आली आहे. तर 2022 ते 2024 या दरम्यान जे व्यवहार झाले त्याची आम्ही शहानिशा करून आणि बँकेचे जे तपशील मागून ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्ही महिलांनी पुढाकार शासनाचा जो निधी आलेला होता गरीब महिलांसाठी बचत गटांना वाटप करण्यासाठी तो महिलांना न देता परस्पर अधिकाऱ्यांनी अपहार केला. या संदर्भात आम्हाला संशय निर्माण झाला तेव्हा आम्ही बँकेचे तपशील मागून त्यात सगळं बघून तर शासनाला तातडी इथे महानगरपालिकेत आम्ही वारंवार मौखिक आणि लेखी मागणी केली की महिलांना न्याय मिळावा. पण आम्हाला इथं न्याय न मिळाल्यामुळे आम्ही प्रशासकीय आयुक्त नाशिक व बेलापूरचे जे आयुक्त आहे संचालनालय त्यांना तक्रार केली. आमची तक्रारची दखल घेता 26/9/2025 समिती नेमण्यात आली. त्या समितीच्या अहवालाने श्री प्रकल्प गणेश खोंडे शहर अभियान व्यवस्थापक यांना कार्यमुक्त महिलांचा तो वसूल करण्यात यावा. आयुक्त साहेबांनी गेले 3 महिन्यापासून कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे वारंवार आम्ही त्यांची दखल घेतली. तर त्यांनीच आम्हाला सांगितलं आमच्या संस्थेचं दप्तरही सगळा अपहार करून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दप्तर चोरीला गेला आहे. तर या संदर्भात आयुक्त साहेबांनीच आम्हाला आदेश दिले आहे की सदरील गणेश खोंडे यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो असता आम्हाला त्यांनी पाहिजे तेवढं सहकार्य नाही केल्यामुळे आम्ही कोळीताईंना त्यांची मदत घेऊन ती तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करून आज 4-5 दिवस झालेले आहेत तरी कोणतीही हे करण्यात आलेली नाही. तक्रार घेतली पण फौजदारी गुन्हा अजून दाखल नाही.